लक्ष द्या. आता आपण काय करणार माहिती आहे का, आज फिजिक्सचं थोडंसं बेसिक चालू करू आपण, है ना. ज्यामध्ये आपल्याला काय डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे काय त्यातलं अंतर काय आहे, डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. या दोन गोष्टीतला आपल्याला काय करायचं आहे, अर्थ डिफरन्स काय हे माहीत करायचं आहे. त्याचा फरक काय, डिस्टन्स कशाला म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतो, आहे की नाही. आता सपोज मी काय करतो, एक पॉईंट घेतो, हा ए पॉईंट, आणि हा कोणता पॉईंट आहे रे, बी पॉईंट, है ना. जर मला या ए पासून बी पर्यंत कशी जायचं आहे तर दोन मार्ग आहेत, बरोबर आहे. एक तर मी असा जाऊ शकतो, बरोबर, नाही तर मी असा सरळ सरळ जाऊ शकतो, बरोबर ना. जेव्हा मी असा जात आहो तर मला काही खूप जास्त जागा लागत आहे, म्हणजे खूप मोठा एरिया काय करतो मी ऑक्युपाय करतो, म्हणजे कव्हर करतो. आणि असं जाण्यासाठी काही एरिया लागतो का, फटाकशी जातो. जेव्हा मला जास्त वेळ लागत आहे किंवा जास्त एरिया लागत आहे तर ते माझं काय झालं बेटा, डिस्टन्स. काय झालं बेटा, डिस्टन्स. आणि जिथं मला कमी एरिया लागत आहे तो काय झाला बेटा, माझा डिस्प्लेसमेंट, आहे की नाही. आणि याच्यातला फरक असा आहे की जो डिस्प्लेसमेंट असतो त्याला एक दिशा असते, त्याला एक काय असते, डायरेक्शन. त्याला काय असते, डायरेक्शन. म्हणजे या डायरेक्शन चालला, याला डायरेक्शन आहे का नाही, तो असा पण जाऊ शकतो, तो असा पण जाऊ शकतो, तो असा पण जाऊ शकतो, आहे का नाही. म्हणजे डिस्टन्स ही जी आहे ती वेक्टर क्वांटिटी नाही आहे, बरोबर आहे. आणि डिस्प्लेसमेंट ही काय, वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर म्हणजे काय, ज्याला दिशा असते, ज्याला डायरेक्शन असते. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. हे आपल्याला असंच शिकायचं आहे. फिजिक्सचा बेसिक कॉन्सेप्ट आहे की नाही. आता आपल्यापाशी वेळ किती आहे बघू आपण, वर्षभरात किती होते काय होत आहे ना. जेवढा वेळ आपल्याला कव्हर करता येईल आपण करू. खूप सोपी गोष्टी याच्यात, काही कठीण नाही आहे. त्याच्यामध्ये डायमेन्शन्स शिकायचे आपल्याला, डायमेन्शन्स काय